भिवंडी के लोनाड़ में न्यायालय के स्थगित आदेश के बावजूद निर्माण का आरोप, किसानों ने दी आंदोलन की चेतावनी। भिवंडी तालुका के लोनाड़ गांव में किसानों की 63 गुंठे जमीन पर विकासक द्वारा कथित तौर पर बिना अनुमति मिट्टी का भराव और निर्माण किए जाने का मामला सामने आया है। किसानों का आरोप है कि इस मामले में न्यायालय के 2 बार स्थगित आदेश होने के बावजूद निर्माण कार्य किया गया और उन्हें अपनी ही जमीन पर जाने से रोका जा रहा है। किसानों के अनुसार लोनाड़ स्थित सर्वे नंबर 66/18, 66/19, 66/21 और 66/22 की कुल 63 गुंठे जमीन उनकी मालिकी की है। उनका आरोप है कि विकासक ने किसानों को विश्वास में लिए बिना और किसी भी प्रकार का आर्थिक व्यवहार किए बिना जमीन पर अवैध रूप से मिट्टी का भराव कर कंपनी नुमा निर्माण खड़ा कर दिया। किसानों का कहना है कि दिन के समय जब वे विकासक से काम को लेकर सवाल करते हैं तो निर्माण कार्य रोक दिया जाता है, लेकिन आरोप है कि रात के समय उनकी जानकारी के बिना निर्माण कार्य दोबारा शुरू कर उसे आगे बढ़ाया गया। किसानों ने दावा किया कि निर्माण रोकने के लिए न्यायालय द्वारा 2 बार स्थगित आदेश जारी किए गए हैं। इसके बावजूद आदेश की अवहेलना करते हुए काम जारी रखा गया। किसानों ने यह भी आरोप लगाया कि विकासक द्वारा कथित तौर पर कुछ दबंग लोगों को साथ रखकर उन्हें धमकाया जा रहा है और उनकी ही खेत जमीन में प्रवेश करने से रोका जा रहा है। इस मामले को लेकर किसान पड़घा पुलिस थाने पहुंचे, लेकिन किसानों का आरोप है कि पुलिस प्रशासन की ओर से उन्हें संतोषजनक कार्रवाई नहीं मिली। किसानों ने पुलिस पर विकासक का पक्ष लेने का आरोप लगाते हुए पुलिस और विकासक के बीच आर्थिक संबंध होने का संदेह भी व्यक्त किया है। हालांकि इन आरोपों की स्वतंत्र रूप से पुष्टि नहीं हुई है। किसानों का सवाल है कि जब न्यायालय के आदेश के बावजूद कथित निर्माण नहीं रुक रहा और पुलिस प्रशासन से भी न्याय नहीं मिल रहा, तो वे न्याय के लिए आखिर जाएं कहां? किसानों ने चेतावनी दी है कि यदि जल्द ही उन्हें न्याय नहीं मिला और कथित अवैध निर्माण पर कार्रवाई नहीं हुई तो वे सड़क पर उतरकर आंदोलन करेंगे। बघा, आता माझ्या अशील आहेत मौजे भावले येथील त्यांची ज्या मालकीची जमीन आहे मौजे लोणार येथील सर्वे नंबर 66/18, 66/19, 66/21 आणि 66/22 ह्या 4 सर्वे नंबरवरची जी यांच्या स्वतःच्या मालकीची आणि कब्जा वहिवाटीची जमीन आहे, या जमिनीवर जे विकासक आहेत हसमुख कंजारिया यांनी म्हणजे माझ्या आशल्याशी कुठलाही व्यवहार न करता किंवा कुठल्याही व्यवहाराबद्दलची अनामत रक्कम न देता डायरेक्टली म्हणजे त्यांना धाकधपडशा दाखवून आणि खुद म्हणजे 20-20, 25-25 बाउन्सर इथे उभे करून अतिक्रमण शेतीची जागा अतिक्रमण करून बेकायदेशीर भराव केलं, कुठल्याही परवानगीशिवाय भराव केलेला, कुठलीही रॉयल्टी त्यांनी घेतलेली नाही करून मेहरबान न्यायालयाने आम्हाला 12/9/2025 रोजी जैसे ते परिस्थिती ठेवण्या दावा जमिनीबाबत जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिलेला होता आणि ज्यावेळेस आदेश दिला त्यावेळेस कंझारिया यांचे वकील सुद्धा उपस्थित होते। असे असताना सुद्धा त्यांनी हे जे बघतात मी अनधिकृत बांधकाम आहे, हे अनधिकृत बांधकाम त्यांनी पूर्ण केलेलं आहे। जे कंझारिया बिल्डर्स आहेत यांनी रात्री बांधकाम चालू करून जेव जबरदस्तीने बांधकाम चालू ठेवलेलं आहे आणि आतापर्यंत बघू शकता एवढं बांधकाम त्यांनी केलेलं आहे पूर्ण। आणि याबद्दल आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला सुद्धा म्हणजे पडघा पोलीस स्टेशन आणि पडघा पोलीस स्टेशनचे जे बीट आहे बाबगाव पोलीस चौकी इथे सुद्धा मी वारंवार म्हणजे अर्ज केले, पण पोलीस हे पूर्णपणे हसमुख कंजारिया यांची पाठराखण करत असल्यामुळे आमचा आजपर्यंत कुठलाही अर्ज त्यांनी स्वीकारलेला नाही। उलट आम्हाला दिवसभर आमच्या आशिलांना दिवसभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवतात आणि मग काहीतरी उत्तर देऊन सांगतात आणि मग त्यांच्याशी बोलणी करतात आणि हे सर्व बिल्डरांच्या आणि पडघा पोलीस स्टेशनचे काहीतरी आर्थिक संबंध असल्याशिवाय तर असं होऊ शकत नाही। कारण आजपर्यंत मेहरबान न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा हे जे बांधकाम थांबवू शकत नाही, म्हणजे ओपनली दिसतं की विकासकांची पाठराखण करत आहेत पडघा पोलीस स्टेशन। आणि मी इथला स्थानिक शेतकरी आहे आणि माझ्या मालकीची जागा आहे। या जागेत त्यावेळी काम केलेलं आहे आणि माझ्याशी कोणत्याही प्रकारचा त्यावेळी व्यवहार न करता मीटिंग न करता इथे काम केलेलं आहे आणि आमच्या याच्याने एवढी मोठी इमारत उभी केलेली आहे। माझ्या 4 सर्वे नंबर आहेत 66/18, 66/19, 66/21 आणि 66/22 हे 4 सर्वे नंबर आहेत आणि त्यावेळी इथे काम चालू केलेलं आहे। आम्ही इथे काम थांबवायला आलो की मारेकरी आणून आम्हाला दमदाटी करून बाजूला करतात आणि काम करतात आणि रात्री आम्ही दिवसा काम थांबवायला आलो की रात्री काम करतात। आम्ही तक्रार केलेली आहे आणि स्टे ऑर्डर पण घेतलेली आहे। तर
आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि आमची जमीन आम्हाला मिळावी. 63 गुंठ जागा आहे आमची, 4 सर्वे नंबर आहेत आणि 63 गुंठ जागा आहे. संपूर्ण जागेवर कब्जा केलाय. संपूर्ण जागेवर कब्जा केलाय ते. कोण कब्जा करून रस्ता पण अडवलाय. रस्ता अडवला, इकडे शेतकरी आहेत. ही आमची जमीन आणि मागे पण शेतकरी आहेत, त्यांची पण जमीन आहे. तिकडे त्यांना जायला त्यावेळी रस्ता देत नाही आणि पुरं गेट लावून घेतात. कोणी कब्जा केला? पुढील मागणी काय असणार आहे तुमची? आणि गेट लावून घेतलेलं आहे. यापुढे मागणी एवढीच आहे शासनाकडे की त्यावेळी आम्हाला आमची जमीन मिळून द्यावी. यावी लोकांनी आमची जागा अडवली, आम्हाला जायला रस्ताच नाही. आम्ही जाणार कुठून? रस्ता नाही नाही, कुठूनच नाही रस्ता. यावी मेल्याही सगळा रस्ताच बंद केले आमचा. तुम्ही येता कुठून आता? हा, आम्ही काय करणार आता? शेतकरी मरण झाला ना आमचा. यात आमचं काय राहिले? नुसती जेतान जमीन झाला काम. शेतीची जागा पण हा, शेतीची जागा पण घेतली यावी, सगळे कब्जा केला. तुम्ही कोणी तक्रार बिक्रार केली का? तक्रार केली आम्ही, पण तक्रार घेत नाही ना आमची. काय करणार पुढे? आता आम्ही काय करणार आहोत? आम्ही शेवटी शेतकरी मरण होते ना आमचा. याच्या पुढे आम्ही काय करणार आहोत? भाईगिरी आणतात, दादागिरी दाखवतात आम्हाला. आम्ही काय करणार आहोत? ही एवढी लोक येऊन बसतात, आम्ही जाणार कुठून? आम्हाला न्याय मिळावा, आमची आहे ते आम्हाला भेटावा, एवढाच आमचा समस्या आहे. या लोकांनी जबरदस्ती करून इथं काम चालू केलेलं आहे आणि आम्ही इथून गेलो की रात्री ते काम चालू करतात. माझ्या भावाची जमीन आहे, ती माझा भाऊ एकटा आहे, त्याच्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. इथं 20-25 गुंडे आणून बसवायचे आणि दादागिरीमध्ये हे काम चालू केलेलं आहे. हसमुख कांजे आणि RK बिल्डर या दोघांनी हा काम केलेलं आहे. तरी आमची प्रशासनाकडे इतकी विनंती आहे का त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. आणि हे लोक रस्ते सुद्धा बंद करतात. आम्ही शेतकऱ्यांनी जायचं कुठून आणि ही शेती लावायची कशी काय? तर प्रशासनाने हीच विनंती आहे की त्यांनी आमची दाद घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा. स्पीड न्यूज भारत.